ज्ञानोबा माऊलींना म्हणतो तुमची समाधी कुठपर्यंत ऐका. देव म्हणे ज्ञानेश्वरा देव म्हणे ज्ञानेश्वरा चंद्र सूर्य जवदी न करा तव तुझी समाधी राहो स्थिरा दर्शन उद्धारा मुळजना. म्हणजे मुळजनाने तुमचं दर्शन घेतलं की त्यांचा उद्धार झाला पाहिजे. अजून कुठपर्यंत जवळी हे क्षिती मंडळ जवळी हे समुद्र जड. आणि मग कुठं कल्पक्षय झाला तर मग माझ्या हृदयी ठसावे. मग भगवंतानं पर्याय सांगितला जर कालांतरानं कल्पक्षयाच्या हिशोबानं जर समाधी लयाला पावली तर ज्ञानोबा माऊलींचे स्थान कुठे आहे तर माझ्या अंतःकरणात. म्हणजे भगवंत ज्ञानोबा माऊलींना म्हणतात की तुमचं स्थान माझ्या अंतःकरणात आहे. हा झाला आपला कुठपर्यंतचा प्रवास. आता पुढचा प्रश्न का हो महाराज आज अभंग आपण हरिपाठातला उच्चार आपण हरिपाठातला अभंग घेतलाय. मग आपण ज्ञानोबा माऊलींचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानोबा माऊली साधे सुधे सोपे संत आहोत. साधे संत नाही. कारण का तर जेवढेही संत झाले हे भगवंताचा साक्षात अवतार आहे. बरोबर आहे की नाही. आपल्याला अभंग पाठ आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. कोणाचा अवतार आहे. महाविष्णूचा अवतार माझे ज्ञानोबा आहे. बरोबर आहे की नाही. ज्ञानोबा आहे माझ्या महाविष्णूचा अवतार आहे. मग साधं सोपं नाहीये. भगवंताच्या अवतारानं भगवंतानं संतांच्या रूपानं अवतार घेतला. कशासाठी घेतला. हा तुमच्या आणि माझ्या सारख्या मूढ लोकांचा उद्धार करण्यासाठी घेतला. आला का लक्षात. कशासाठी घेतला. तुमच्या आणि माझ्यासारख्या लोकांचा उद्धार करण्यासाठी. कारण का तर बुडत हे जन न देखावे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. आपल्याला ज्या कामासाठी भगवंताने पाठवलं त्या कामाच्या व्यतिरिक्त कामाला आपण लागलो. भगवंतानं कशासाठी पाठवलं. भगवंतानं तुम्हाला आणि मला फक्त भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी पाठवलं. कशासाठी पाठवलं आहे. फक्त भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी पाठवलं. पण आपण भगवंताचं नामचिंतन करण्यापेक्षा दुसरंच काही केलं. बरोबर आहे की नाही. दुसरंच काही केलं. भगवंताच्या नामचिंतनामध्ये आपल्याला मन लागत नाही. लागत आपलं मन. आपल्याला 24 तासामधून काही करण्यासाठी सांगा आपण सगळं काही करू पण भगवंताचं नामचिंतन मुळीच करणार. मग जर तुमचं भगवंताचं नामचिंतन राहिलं संतांनी वर्तून बघितलं भगवंतांना वर्तून बघितलं अरे मी तर यांना कशासाठी पाठवलं आणि हे काय करू लागले. पण त्याच्यासाठी यांना योग्य मार्ग परिक्रमणा दाखवण्यासाठी भगवंतानं संतांच्या रूपात